का ग पुरी का मारलेस पोऱ्याला? अहो काय सांगू तुम्हाला, याचा बाप जाऊन 6 महिने पण झाले नाहीत तरी ऐकत बी नाही माझं जरा सुद्धा. मी याच वीटभट्टीत काम करते, दिवस रात्र पैन गोळा करायला लागलोय आणि हे पोरगा शाळेला नीट जात नाही आणि गेलं तर असं कपडे खराब करून येतंय. हो कळत नाही. हे पोरग काय ऐकतच नाही. आत येऊ काय सर? अजिबात आत येऊ नकोस, थांब तू. काय रे, किती वाजले? ही वेळ आहे का शाळेत यायची? काय रे, बोलत नाही म्हणून लय करतोस होय? थांब, तू असं ऐकणार नाहीस, तुझ्या पालकांनाच फोन करतो. अजिबात दिवसभर आत यायच नाही, बाहेर थांब तिथं. हॅलो. हॅलो, समरची आई. हा सर बोला की. समर दररोज शाळेला उशिरा येतोय, असं का? अहो सर घरातनं तर शाळेच्या टायमालाच निघतोय. ते काय मला माहित नाही, जरा लक्ष ठेवा. आणि हा, वर्गात पण त्याचं लक्ष नसते. बर. समर्थ, समर्थ, शाळा सोडून हे असले उद्योग करायला लागलायस? अगं माझं ऐकून तर घे. आणि हे पैसे? अगं हे पैसे तुझ्यासाठी कमवल्यात. तुझ्याकडे नीट घालायला साडी नाही, तुझ्याकडे नीट घालायला ब्लाऊज नाही, मुकादम तुझ्यावर वाईट नजर टाकतोय. म्हणून मी इथं कामाला जात होतो. या पैशाची तुझ्यासाठी साडी घेणार होतो, म्हणून मला शाळेला जायला उशीर होत होता. कधी कधी या लहान हातांमध्ये सगळ्यात मोठं मन लपलेलं असतं.